सो चॅप्टर नंबर 4 आपण स्टार्ट करतोय आज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. याचं आज बेसिक आपण कव्हर करणार आहे. सिंपल चॅप्टर आहे. 11वीला आपल्याला एक चॅप्टर होतं बघा, स्ट्रेट लाईन. चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. आता 11वीमध्ये आपण ऑलरेडी याला थोडंसं स्टडी केलेलं आहे. सो आपण ते बेसिक आपण स्टडी करणार आहोत आता. सो इथं मी लिहितो बघा बेसिक्स. सो इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण हे लेक्चर तुम्हाला पुढच्या 3 चॅप्टरसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे मी बेसिक आता तुम्हाला सांगतोय बघा लाईनचं, हे या चॅप्टरमध्ये तर रिक्वायर आहेच. बट व्हेक्टर, त्यानंतर याचा पुढचा चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन, आणि अजून एक चॅप्टर आहे बघा पार्ट 2चा ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्सिएशन. सो याच्यामध्ये तो इक्वली इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. ओके. सो बेसिकमध्ये पहिला जो पॉईंट आहे बघा, तो आपण स्टडी करणार आहे, तो आहे स्लोप. फर्स्ट पॉइंट इज अ स्लोप. आपला पॉईंट हा असणार आहे. आता जनरली स्लोप काय असतो बघा, हे तुम्हाला सगळं माहिती. मी फक्त बेसिकली काही गोष्टी समजून तुम्हाला क्लिअर करत जाईल. समजा ही एक लाईन आहे. ओके. ही लाईन ग्राउंडला इन्क्लाइन आहे. ओके. याचं जे इन्क्लिनेशन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, समजा हा जो डॉट 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 मी जो ड्रॉ करणार आहे तो एक्स ॲक्सिस असेल. सर दिस इज अ एक्स ॲक्सिस, दिस इज अ लाईन, अँड हा सपोज आहे आपला एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल, आणि ही रिक्वायर लाईन आहे आपली सपोज. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे बघा, ती हॉरिझॉन्टलला किती इन्क्लिनेशनमध्ये असणार आहे. इन्क्लिनेशन म्हणजे अँगल. आता हा अँगल मी दाखवला बघा थिटाने. ओके. दॅट थिटा इज नथिंग बट द इन्क्लिनेशन. याला आपण काय म्हणतो, इन्क्लिनेशन. आणि थिटा ऑलवेज मेजर कुठून करायचा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून. सो आता ही जेवढी इन्क्लिनेशन असते बघा, सो जेवढा त्याचा स्लोप बनवलेला आहे, त्या स्लोपचा बेसिक फॉर्म्युला असतो यम इज इक्वल टू टॅन थिटा. दिस इज अ बेसिक फॉर्म्युला ऑफ स्लोप. ओके. सो सिंपल फॉर्म्युला आहे. आता सेकंड, तुम्हाला आणखीन एक पॉईंट काय लक्षात ठेवायचा याच्यामध्ये, समजा तुम्हाला त्या लाईनचं जर स्लोप माहीत नाही आहे, बट ती लाईनच्या 2 पॉईंटमधून पास होती, ते जर पॉईंट माहीत असतील. समजा पहिला पॉईंट आहे हा x1 आणि y1, आणि दुसरा पॉईंट आहे हा आपला x2 आणि y2. जर 2 पॉईंटमधून समजा तुमची लाईन जर पास होत असेल, तर तुम्ही हा फॉर्म्युला 9वीपासून स्टडी करताय बघा. सो स्लोपचा आपला सेकंड फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा झाला सेकंड फॉर्म्युला. बरोबर. तुम्ही नाही करे डिस्टन्स व्हेलॉसिटी ग्राफ किंवा व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ग्राफ, टाइम डिस्प्लेसमेंट ग्राफ, याच्यामध्ये स्लोप फाइंड आउट केलेले आहेत 9वीला सायन्समध्ये. ठीक आहे. हे झालं बघा स्लोपचे 2 बेसिक फॉर्म्युले. आता याचे इम्पॉर्टंट रिमार्क्स पॉईंट काय काय आहेत. रिमार्क्स. सो फर्स्ट इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट आहे, येस, slope of x-axis or line parallel to x-axis. आपल्याला एक्स ॲक्सिसचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे, किंवा लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आता हे बघा, जर ही एक्स ॲक्सिस आहे, हा म्हणजे ही लाईन समजा थिटा इकडं आला नाही का. एक्स ॲक्सिसचा तुम्हाला माहिती आहे, एक्स ॲक्सिसचा अँगल किती असतो तुमचा, 0 डिग्री. आणि टॅन 0 काय असतो रे, एनीवन प्लीज. टॅन 0 समृद्धी, तुम्हाला काही जर अडचण असेल तर मला विचारा. तुम्ही ते हँड रेज करताय प्रत्येक वेळेस, मी कॉलमधून तुम्हाला रिमूव्ह करून टाकेल. रिमूव्ह म्हणजे डायरेक्ट ब्लॉक करत असतो मी. काही अडचण असेल तर मला विचारा तुम्ही. येस. सर आम्हाला फॉर्म्युला नाही कळाला. ठीक आहे. तो फॉर्म्युला 11वीला होता. भेटू आपण नंतर. मला
नेक्स्ट बघा स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस और लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता यामध्ये तुम्हाला स्लोप काढायचा बघा एक्स ॲक्सिसचा. एक्स ॲक्सिसचा स्लोप म्हणजे काय होईल, हा थिटा. जो थिटा आहे याच्यामध्ये तुम्हाला तिची व्हॅल्यू एक्स ॲक्सिसचा स्लोप जर काढायचा असेल तर थिटाची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे 0. आणि तुम्हाला माहिती आहे बघा टॅन 0 किती असतो रे, म्हणजे स्लोप काय होईल एक्स ॲक्सिसचा. येस एनीवन. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस किंवा लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस 0 झाला तो. ओके, स्लोप एम इज इक्वल टू काय झाला 0 एक्स ॲक्सिससाठी. मग सिमिलरली मला सांगा स्लोप ऑफ वाय ॲक्सिस और लाइन पॅरलल टू वाय ॲक्सिस. सांगा हे काय होईल रे मग आता, स्लोप ऑफ वाय ॲक्सिस और लाइन पॅरलल टू वाय ॲक्सिस. नॉट डिफाईन्ड. येस, थिटा होईल बघा 90 डिग्री, म्हणजे तो झाला नॉट डिफाईन्ड. गुड. सो यम इज इक्वल टू काय होईल, नॉट डिफाईन्ड. कारण बेसिक फॉर्म्युला आहे आपला स्लोपचा टॅन थिटा. वाय ॲक्सिस किंवा कोणतीही लाईन जर पॅरलल असेल वाय ॲक्सिस वाटलं तर लिहा थिटा इज इक्वल टू 90 डिग्री ह्या केसमध्ये. आणि स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस और लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिसमध्ये थिटा किती आहे 0 डिग्री आहे. मग तुम्ही त्या फॉर्म्युलामध्ये त्याला पुट करणार आहात. ओके, नेक्स्ट नंबर 3 इम्पॉर्टंट रिमार्क नाऊ. इफ टू लाईन्स आर पॅरलल. हे सगळं तुमचं 11वीला झालेलं आहे रे, मी फक्त तुमचं काय म्हणतो नॉलेज रिफ्रेश करून राहिलोय. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन सांगा रे त्यांचे स्लोप कसे असतात रे, जर दोन लाईन जर पॅरलल असतील तर. देन देअर स्लोप्स आर इक्वल. त्यांचे स्लोप काय असतात, इक्वल असतात. म्हणजेच m1 इज इक्वल टू तुम्ही काय लिहू शकता इथं m2. कोणत्या केसमध्ये, इफ टू लाईन्स आर पॅरलल. दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप काय असतात, इक्वल असतात. नंबर 4 इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. If two lines are perpendicular, then their slopes are. जर दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे स्लोप कसे असतात. Yes, anyone please. If the two Reciprocal lines are of each. perpendicular, yes, negative reciprocal. m1 is equal to काय असतो हा -1 अपॉन m2. ओके, और तुम्ही याला कसं लिहू शकता, m1 इंटू m2 दोघांचं मल्टिप्लिकेशन किती -1. हे झालं बघा. इफ द टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देअर स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल टू इच ऑदर. इथं मी स्टेटमेंटमध्ये पण लिहितो निगेटिव्ह रेसिप्रोकल टू इच ऑदर. And last wala remark number 5, the acute angle between the lines किंवा between the intersecting lines, between the intersecting lines. आता हे बघा रे, समजा इथं मी दोन लाईन्स इथं ड्रॉ करतोय. ही एक लाईन आहे, समजा इथं मी नाव दिलं L1 आणि ही सेकंड लाईन आहे. ओके, ह्या लाईन मधला आपल्याला काय करायचं आहे, ॲक्यूट अँगल फाइंड आउट करा. समजा हा ॲक्यूट अँगल थिटा आहे. आता ॲक्यूट अँगल जर फाइंड आउट करायचं असेल ना तर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. तुम्हाला त्यांचा स्लोप माहीत पाहिजे. ह्या ज्या दोन लाईन मधला जर ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा असेल तर समजा लाईन L1चा कन्सिडर करा की स्लोप हा m1 आहे. ओके, आणि लाईन L2चा समजा स्लोप हा m2 आहे. जर तुम्हाला दोन लाईनचे जर स्लोप माहीत असतील तर वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द ॲक्यूट अँगल. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. येस एनीवन, टॅन थिटा इज इक्वल टू कोणाला आठवत आहे का, इन द मॉड m1 minus m2 upon 1 plus m1 m2. 1 plus m1 m2. Okay, this is the formula. So this is the whole information you must remember regarding the. सॉरी सर, आम्हाला नेटवर्क द्या ना. ओके, हे स्लोप साठी तुम्हाला माहित पाहिजे. सार्थक, अरे भाऊ 11 झालेलं आहे तुमचं. मी फक्त तुमचं हे फॉर्म्युले रिवाइज करून राहिलोय. ठीक आहे, जास्त हुशार वाटतोय तू.
तू नाही यो इकडं सार्थक होता. नंबर नेक्स्ट आता आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन्स बघायच्यात. याच्यातला सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता इक्वेशन ऑफ लाईन्स. सो टोटल याच्यामध्ये 10 इक्वेशन आपण लाईनचे बघितले बघा 11वी मध्ये. मी 1 बाय 1 तुम्हाला फक्त पुन्हा ते रिफ्रेश करतोय की काय काय होते. ओके, सगळ्यात फर्स्ट इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. सो बोला रे इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस एनीवन ज्यांना माहिती आहे. y is equal to 0. y इज इक्वल टू 0 असतं. हे कसं येतं मी तुम्हाला 4 झाल्यावरती लगेच सांगतो. नेक्स्ट इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस काय असतो हा X is equal to 0. x इज इक्वल टू 0. X is equal to थर्ड equation of a line, equation of line parallel to x axis. And number 4 equation of line parallel to y axis. ठीक आहे. आता इथं मी एक डायग्राम ड्रॉ करतो बघा तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी. आता हा समजा एक्स ॲक्सिस आहे हा तुमचा आणि हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिसचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 काय आहे, कारण हा एक्स ॲक्सिस हे बघा हा असतो आपला ओरिजिन. तुम्हाला ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0,0 बरोबर. आता इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस 0 काय, तुम्हाला ज्या ॲक्सिसचं किंवा ज्या एखादी लाईनचं जर तुम्हाला इक्वेशन काढायचं असेल ना तर ती लाईन कुठून पास होती ती बघावं लागते. ओके, एक्स ॲक्सिस ही एक लाईन आहे. मग ही लाईन कुठून पास होऊ राहिली ह्या पॉईंटमधून. ओके, मग हा पॉईंट काय कन्सिडर करतो आपण की ही वाय ॲक्सिसच्या 0 ह्या पॉईंटमधून पास होती असं कन्सिडर केलं जातं. वाय ॲक्सिसच्या 0 पॉईंटमधून. म्हणून इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काय असतो वाय इज इक्वल टू 0. सिमिलरली आता वाय ॲक्सिस जर मला इक्वेशन काढायचं असेल तर वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिसच्या कुठून पास होतोय 0 मधून पास होतोय. म्हणून इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस काय असतं एक्स इज इक्वल टू 0. ओके, एक्स ॲक्सिस हा वाय इज इक्वल टू 0 मधून पास होतोय आणि वाय ॲक्सिस हा एक्स इज इक्वल टू 0 मधून पास होतोय. आता पुढचे दोन इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. इथं मी 2 डिफरंट लाईन आता ड्रॉ करतो विथ डिफरंट पेन. आता हे पहिलं इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. समजा ही एक लाईन मी ड्रॉ केली इथं L1, ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग ती कुठून पास होती रे, वाय ॲक्सिसच्या एका पॉईंटमधून पास होते. समजा त्या पॉईंटला मी नाव दिलं सी. पॉईंटला काय नाव दिलं सी. आता हीच कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा की मी आता अगोदर सांगितलेली की एक्स ॲक्सिसचं इक्वेशन इथं मी काय कन्सिडर केलं की एक्स ॲक्सिस पास कुठून होतोय तर वाय इज इक्वल टू 0 मधून. वाय ॲक्सिस पास कुठून होतोय तर एक्स इज इक्वल टू 0 मधून. आता ही जी लाईन आहे बघा पॅरलल टू एक्स ॲक्सिस L1 ही कुठून पास होती रे. येस बोला, L1 कुठून पास होती आहे. डिस्टन्स Y मधून. वाय ॲक्सिसला कट करून जाते बरोबर. वाय ॲक्सिस मधून पास होते. पण वाय ॲक्सिसच्या कोणत्या पॉईंट मधून पास होती ती C. 0. वाय ॲक्सिसच्या सी मधून पास होती बघा. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस काय झालं वाय इज इक्वल टू सी. वायच्या सी मधून पास झाली ती 0 मधून थोडी पास होती. ओके, म्हणून इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस काय असतं वाय इज इक्वल टू सी. सी म्हणजे कोण, जिथून ती लाईन पास होईल बघा तो पॉईंट. ओके, नेक्स्ट समजा आता ही एक लाईन आहे. ओके, आता वाय ॲक्सिसचं घेऊया, याला मी कट करतो. नेक्स्ट आता इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणजे व्हर्टिकल लाईन येईल अशी. ओके, आता मला ही समजा आपली ही सेकंड लाईन आहे बघा L2. मला याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि ती एक्स ॲक्सिसच्या सी मधून पास होती आहे बरोबर. आता पॅरलल कोणाला आहे ती वाय ॲक्सिसला आहे. व्हर्टिकल म्हणजे पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग मला सांगा आता ह्या इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे नंबर 4चं इक्वेशन काय लिहू मी. ती लाईन कुठून पास होती सांगा, कोणत्या ॲक्सिस मधून पास होती आहे. X axis. एक्स ॲक्सिस मधून बरोबर. आणि एक्सच्या कोणत्या पॉईंट मधून पास होती ती C point. सी पॉईंट.
म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन काय झालं, एक्स इज इक्वल टू सी. सी. ओके, जिथून पास होईल तो पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे बस. हे झाले बघा आपले 4 बेसिक इक्वेशन्स ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू सी, आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू सी. ठीक आहे. नंबर 5 आहे स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्मचा मिनिंग, तुम्हाला स्लोप माहिती आहे बघा लाईनचा, आणि ती कोणत्या पॉईंटमधून पास होते ती माहिती आहे. सो इथं मी डायरेक्ट लिहितो आता स्टेटमेंट. इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप m and passing through, ती पास करून होती आहे समजा x1 y1, इथून ती पास होती आहे. ओके, सो देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन, याचं इक्वेशन काय असतं, सो लक्षात राहू द्या. दिस इक्वेशन इज y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. दिस इज द इक्वेशन. ह्या इक्वेशनलाच काय म्हणतो आपण, स्लोप पॉइंट फॉर्म. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट रिमार्क असा आहे, हां, हे इक्वेशन कधी वापरायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे बघा. त्यासाठी मी तुम्हाला सगळी इक्वेशन विथ डिटेलिंग लिहून देतोय. जर तुम्हाला एखाद्या लाईनचा स्लोप माहिती आहे आणि ती कुठून पास होती, ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती आहे, तर वी कॅन इझिली आयडेंटिफाय की आपल्याला कोणतं इक्वेशन वापरायचं आहे, स्लोप पॉइंट फॉर्म. आता रिमार्क काय आहे, इफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, सो काय चेंजेस होतील रे जर लाईन जर ओरिजिन मधून पास होणार असेल तर. सगळ्यात पहिलं मला काय सांगा, जर लाईन जर ओरिजिन मधून जर पास होत असेल, ओके, तर तुमचे जे पॉइंट आहे बघा, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील, एक्स ॲक्सिस वाय 0 0 0 0. बरोबर. ते 0 0 इथं पुट करा. y1 ची व्हॅल्यू 0, x1 ची व्हॅल्यू 0, म्हणजे इक्वेशन काय तयार होईल आपलं, y राहील फक्त लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काय राहील, mx. सो ऑलवेज रिमेंबर, इफ द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, ओके, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही. सो डायरेक्टली y इज इक्वल टू mx एवढंच. हे तुमचं आन्सर असेल व्हेन द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनचा मिनिंग 0 0 मधून पास होती आहे. ओके, नेक्स्ट नंबर 6. हा झाला पहिला होता स्लोप पॉइंट फॉर्म. आता नेक्स्ट आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. ओके, इक्वेशन ऑफ लाईन having slope m and its y intercept, याचा तुम्हाला y intercept गिवन आहे समजा, जस्ट वेटा, इट्स y intercept इज c. ओके, म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी काय माहिती आहे आता, त्या लाईनचा स्लोप माहिती आहे आणि त्याचा y इंटरसेप्ट. y इंटरसेप्टचा मिनिंग, ती लाईन y ॲक्सिसच्या c पॉईंट मधून पास होती आहे. ओके, हे जर कंडिशन तुम्हाला माहित असेल तर लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx प्लस c. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन, y इज इक्वल टू mx प्लस c. ठीक आहे ना. हा झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. नंबर 7, इम्पॉर्टंट वन, डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. आता त्यासाठी मी एक डायग्राम ड्रॉ करतो बघा. समजा हा आपला वाय ॲक्सिस आहे व्हर्टिकल आणि हा एक्स ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल, एक्स आणि वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता सपोज एक लाईन आहे, ही लाईन डबल इंटरसेप्टचा मिनिंग काय, की ती लाईन एक्स आणि वाय दोन्ही ॲक्सिसला कट करून जाती आहे. ही आपली लाईन आहे सपोज, ओके, ही लाईन. आता जी एक्स ॲक्सिसला एका पॉईंटमध्ये ती कट करणार आहे, वाय ॲक्सिसला पण ती एका पॉईंटमध्ये कट करणार आहे. जिथून ती एक्स आणि वाय ॲक्सिसमधून कट करून जाते त्यालाच आपण इंटरसेप्ट म्हणतो. समजा हा पॉईंट आहे आपला ए, जो इंटरसेप्ट केला आहे तिथं, ओके, आणि वाय ॲक्सिसला ज्या पॉईंटमधून ती पास होईल, हां, जर मी याला कोऑर्डिनेट वाईज दिलं तरी चालेल, पण याचा इंटरसेप्ट फॉर्ममध्येच लिहितो. याला आपण ए लिहू, ओके, आणि ह्या पॉईंटला काय लिहितात, जर वाय इंटरसेप्टला बी. याचं इक्वेशन असतं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1.
दिस इज द इक्वेशन x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. हे झालं डबल इंटरसेप्ट फॉर्म. नंबर 7 झालं. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 8. नंबर 8 आहे 2 पॉइंट फॉर्म. Two-point form. Equation of line passing through 2 points. ओके. आणि आपले पॉइंट्स आहेत ते x1 y1 अँड x2 y2. समजा ह्या 2 पॉईंट मधून तुमची लाईन पास होती आता. ठीक आहे ना. आपल्याला स्लोप तर माहिती आहे. 2 पॉईंट मधून जर पास होत असेल लाईन, त्याचा स्लोप कसा फाइंड आउट करायचा. समजा ही ती लाईन आहे. ओके. x1 आणि y1 आणि समजा हा x2 आणि y2. ठीक आहे. जर मला याचा 2 पॉईंट फॉर्म जर तयार करायचा असेल तर 2 पॉईंट फॉर्मचं इक्वेशन असतं y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. दिस इज 2 पॉइंट फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 9 नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्मची डायग्राम आणि मी जी डबल इंटरसेप्टला काढली होती बघा, तिची डायग्राम ऑलमोस्ट सेम असते. फक्त तुम्हाला आता याच्यामध्ये इंटरसेप्टच्या ऐवजी काही दुसऱ्या गोष्टी माहिती असतील. समजा हा एक्स ॲक्सिस आहे आपला, हा वाय ॲक्सिस. ठीक आहे. सेम मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. ही समजा लाईन आहे. ओके. आता ह्या केसमध्ये तुम्हाला माहीत काय असणार आहे बघा. हा आहे ओरिजिन. ओरिजिन पासून तुम्हाला ह्या लाईनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स नोन असेल. म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला दिला असेल बघा. ओरिजिन पासून ह्या लाईनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स ते समजा आपण डिनोट केलं कॅपिटल पी ने. ओके. आणि सेकंड जो परपेंडिक्युलर तुम्ही जो ड्रॉ केला आहे त्या परपेंडिक्युलरचा एक्स ॲक्सिस पासूनचा अँगल तुम्हाला माहीत असेल. अँगल समजा तो अल्फा आहे. सो 2 गोष्टी काय माहिती आहेत आपल्याला. एक परपेंडिक्युलर डिस्टन्स इज नोन अँड सेकंड वन इज अल्फा. अल्फा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मग देन नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन काय येतं. नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन आहे एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. अल्फा इज द अँगल मेजर फ्रॉम एक्स ॲक्सिस टू द परपेंडिक्युलर आणि पी कोण आहे. तो परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द ओरिजिन. या इक्वेशनला म्हणतात नॉर्मल फॉर्म. ओके. अँड नाव लास्ट वन नंबर 10. नंबर 10 इज जनरल फॉर्म. आता हे तर सगळ्यांना माहित असेल जनरल फॉर्म इक्वेशन लाईनचं. सांगा रे जनरल फॉर्म इक्वेशन काय लाईनचं. येस एनीवन. ax plus by plus c equals to 0. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. गुड. हे झालं बघा जनरल इक्वेशन. जनरल इक्वेशन मधून आपल्याला 3 व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात इझिली. बरोबर. कोणते कोणते व्हॅल्यूज आहेत त्या. पहिलं आहे स्लोप. ओके. सांगा स्लोपचा फॉर्म्युला काय आहे. सेकंड आहे एक्स इंटरसेप्ट. मला जर जनरल इक्वेशन माहीत असेल तर मी इझिली ह्या 3 व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. आणि लास्ट आहे वाय इंटरसेप्ट. ओके. मला जर जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन जर माहीत असेल तर आपण काय करू शकतो. ह्या 3 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. पहिलं आहे स्लोप. सांगा स्लोपचा फॉर्म्युला. y2 minus y1 upon x2 minus x1. मायनस ए अपॉन बी. जनरल फॉर्म्युला जर माहीत असेल तर स्लोपचं हे एक्स आणि वायचे कोइफिशियंट इथं रे. तिथं तो झाला फॉर्म्युला बघा आपला. वाय एम इज इक्वल टू टॅन थिटा किंवा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बट आता मला जनरल इक्वेशन माहिती आहे. तर जनरल इक्वेशन माहीत असेल म्हणजे वरचं इक्वेशनवरून डायरेक्ट एक्सचा कोइफिशियंट डिवाइडेड बाय वायचा कोइफिशियंट विथ निगेटिव्ह साईन. आपल्याला इथून काय भेटणार आहे स्लोप. नेक्स्ट आहे एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय आहे. कॉन्स्टंट. हा सी म्हणजे कॉन्स्टंट अपॉन एक्सचा कोइफिशियंट दॅट इज ए विथ अगेन निगेटिव्ह साईन मायनस सी अपॉन ए. आणि वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट काय परत कॉन्स्टंट अपॉन वायचा कोइफिशियंट दॅट इज बी विथ निगेटिव्ह साईन.
सो तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह साईन येतो. स्लोप असतो -a/b, एक्स इंटरसेप्ट असतो -c/a आणि वाय इंटरसेप्ट का असतो -c/b. सो दीज आर द 10 इक्वेशन्स. ओके. आता लास्ट पार्ट डिस्टन्स फॉर्म्युले बेसिक मध्ये. आपला थर्ड पार्ट किंवा लास्ट पार्ट आपण म्हणू याला डिस्टन्स फॉर्म्युले. ठीक आहे. सो आपण डिस्टन्स फॉर्म्युले इथं स्टडी करणार आहोत. आता फक्त रिवाइज करायचे आपल्याला. सो फर्स्ट, डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ओके. 2 पॉइंट मध्ये डिस्टन्स काय असणार आहे? आता समजा माझ्याकडे इथं एक पॉइंट आहे, याचे कोऑर्डिनेट्स आहे सपोज x1 आणि y1. ओके. याला नाव द्या समजा p. नेक्स्ट इथं माझा आणखीन एक कोऑर्डिनेट आहे q, पॉइंट आहे q, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे x2 आणि y2. यांच्यामधलं मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो यांच्यामध्ये जर डिस्टन्स फाइंड आउट जर करायचं असेल d, याचा फॉर्म्युला काय येतो बस एनीवन सांगा मला. सिंपल आहे. x2 minus बरोबर. X x2 square minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर Bracket प्लस y2 minus y1 bracket square. y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण 10वी पर्यंत तुम्ही याला बरेच वेळेस यूज केलेलं आहे बरोबर. 2 पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट मध्ये x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड, आता आपल्याला सेकंड फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ अ लाईन. लाईनचं इक्वेशन समजा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 फ्रॉम पॉइंट x1 y1. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे फ्रॉम द पॉइंट x1 y1. म्हणजे थोडक्यात असं असेल बघा सिनेरिओ तो. इथं समजा x1 आणि y1 हा पॉइंट आहे आणि इथं समजा ती लाईन आहे असं कन्सिडर करू. दिस इज अ लाईन. त्या लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मला या लाईनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं ह्या पॉइंट पासून. ऑलवेज लक्षात ठेवा बघा, जे काही आपण डिस्टन्स फाइंड आउट करतो ना रे, ते सगळे डिस्टन्स परपेंडिक्युलर असतात. ओके. हे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचा हा t. सो फॉर्म्युला खूप सिंपल आहे. कोणाला आठवतं का रे 11वीला आपण हा फॉर्म्युला बघितला होता. सो फॉर्म्युला इज डिस्टन्स. इथे लिहितो बघा फॉर्म्युला. डिस्टन्स d इज इक्वल टू इन द मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. abc हे x आणि y चे कोइफिशियंट तुम्हाला घ्यायचे आहेत बरोबर. आणि x1 y1 म्हणजे तो पॉइंट आहे बघा हा. ज्या पॉइंट पासून तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करताय किंवा ज्या पॉइंटचा तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करताय फ्रॉम द लाईन. ओके. क्लिअर. नंबर 3, थर्ड आहे बघा आता डिस्टन्स ऑफ अ लाईन. डिस्टन्स ऑफ अ लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 फ्रॉम द ओरिजिन. तुम्हाला ओरिजिन पासून त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता ओरिजिन पासून असेल तर सिनेरिओ कसा येईल बघा त्या लाईनचा. समजा मी इथं एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. ठीक आहे. आणि समजा कन्सिडर करा की इथे एक आपली लाईन आहे. जे नॉर्मल फॉर्म मध्ये केलं ना आपण तेच बघा. नॉर्मल फॉर्म मध्ये सुद्धा आपण ओरिजिन पासून डिस्टन्स घेतोय. समजा ही लाईन L. ओके. याचं इक्वेशन आहे या लाईनचं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि तुम्ही त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करताय फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट 0,0. डिस्टन्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर. ओके. हे डिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करताय. करेक्ट. मग आता वरच्याच इक्वेशन मध्ये काय चेंजेस होतील रे जर मला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर, फॉर्म्युला तयार करायचा असेल तर. वरती काय होतं की एनी पॉइंट x1 y1 हा एनी वन पॉइंट असेल बघा. तिथून जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला झाला. पण तोच पॉइंट जर ओरिजिन झाला, तोच पॉइंट काय झाला समजा तुमचा ओरिजिन, म्हणजे मला x1 आणि y1 ची व्हॅल्यू काय घ्यायची वरच्या फॉर्म्युल्यामध्ये 0. 0 0. त्याच्यामुळे फॉर्म्युला काय राहील रे शिल्लक. d इज In the mod C upon यस
इन द मॉड सी अपॉन, कारण हे x1 झिरो झालं, by1 झिरो झालं, कारण x1 झिरो आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही टर्म झिरो झिरो, वरती राहिला सी अपॉन इन द स्क्वेअर रूट, करेक्ट, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 4 अँड लास्ट वन. ओके, लास्ट आहे आता डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. समजा ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, ही इथं एक लाईन आहे आणि इथं एक लाईन आहे. ठीक आहे. यांच्यामधलं मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डिस्टन्स इज अगेन परपेंडिक्युलर. माझा एक सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला, ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहे. समजा ही लाईन L1 आणि ही लाईन L2. हे कसं डिसाईड करणार आहे तुम्ही, पॅरलल आहे किंवा नाही? समजा प्रॉब्लेम मध्ये दिलंच नाही बघा त्यांनी की गिवन लाईन्स पॅरलल आहे का नाहीये, नाही का, तुम्हाला फक्त विचारलं डिस्टन्स फाइंड आउट करा. येस एनीवन? ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे किंवा नाही हे कसं आयडेंटिफाय करणार आपण? हे कसं डिसाईड करणार की लाईन्स पॅरलल आहे की नाही? अरे आताच आपण स्लोप बघितलं रे, स्लोप मध्ये आपण एक रिमार्क बघितला, रिमार्क नंबर 3. जर तुम्ही लिहून घेतला असेल माझ्यासोबतच तर काय होता रिमार्क नंबर 3? Slope are equal. स्लोप्स आर इक्वल. कधी? Two lines are parallel. टू लाईन्स आर पॅरलल. ओके, तेच तर मी तुम्हाला विचारत होतो बघा. जर दोन लाईन जर पॅरलल असतील, ओके, म्हणजे आयडेंटिफाय कसं करायचंय ह्या दोन लाईन पॅरलल आहे किंवा नाही, स्लोप्स यांची इक्वल असतात. ओके, चला मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे म्हणजे हे फॉर्म्युला एक्सप्लेन करतो. समजा तुमचा L1, ओके, लाईन L1चं समजा इक्वेशन आहे 3x + 2y - 7 = 0, आणि लाईन L2चं समजा इक्वेशन आहे 6x + 4y + 1 = 0. ओके, हे इक्वेशन आहेत. आता मला पहिल्या लाईनचा स्लोप सांगा रे. आता हे जनरल फॉर्ममध्ये आहे ना, जनरल फॉर्ममध्ये असल्यावरती स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? -a/b -3/2. -3/2. आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप किती येईल? m2 -a/b -3/2. -6/4. आणि या 2 ने डिवाइड केल्यावर काय होईल? परत -3/2 झाला. ए आणि बी कोण असतं? तर एक्सचा कोइफिशियंट ए, वायचा कोइफिशियंट बी असतो. एक्सचा कोइफिशियंट ए, वायचा कोइफिशियंट बी. आणि हा फॉर्म्युला कुठे बघितला आपण? आत्ताच जस्ट थोड्या वेळापूर्वी इथं. हा स्लोप -a/b. ठीक आहे. सो स्लोप त्यांचे इक्वल झाले बघा, एक्स आणि वायचे कोइफिशियंट. आता ज्यावेळेस मला डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे ना रे, त्यावेळेस काय करावं लागतं की एक्स आणि वायचे कोइफिशियंट मला सारखे करावं लागतात. ओके, सो सारखे करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला लाईन L1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे इथं? म्हणजे मला एक्सचा कोइफिशियंट 6 आणि वायचा कोइफिशियंट 4 पाहिजे. ही मस्ट कंडिशन आहे बरं का रे. ज्यावेळेस तुम्ही पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स फाइंड आउट करणार आहेत ना, त्यावेळेस एक्स आणि वायचे कोइफिशियंट सारखे पाहिजेत. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे मला L1 ला? 2. करेक्ट, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे बघा, जर मी L1 ला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय तयार होईल? 6x + 4y मायनस किती? 7 × 14 = 0. ओके, आणि L2चं इक्वेशन ॲज इट इज 6x + 4y + 1 = 0. आता जर तुम्ही चेक केलं ना, ओके, एक्सचा कोइफिशियंट डायरेक्ट हे झालं काय मार्करच आहे ना. ओके, हे डायरेक्ट हे होऊन जाते. सो इथं एक्सचा कोइफिशियंट 6 आहे, इथं पण एक्सचा कोइफिशियंट 6 आहे, इथं वायचा कोइफिशियंट 4 आहे, इथं सुद्धा वायचा कोइफिशियंट काय आहे? 4 आहे. ओके, सो डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे जर इफ द लाईन्स आर पॅरलल. ओके, इथं डिफरन्स कोणामध्ये? फक्त इथं डिफरन्स आहे C1 आणि C2 मध्ये. ओके, याला रिप्रेझेंट करतात C1 ने आणि हा 1 ला रिप्रेझेंट करतात C2 ने. सो डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो C1 - C2 मॉडमध्ये अपॉन इन द स्क्वेअर रूट a² + b². ओके, C1 - C2 अपॉन इन द स्क्वेअर रूट a² + b². So this is the complete basic of
स्ट्रेट लाईन्स जे आपल्याला पुढच्या 3 ते 4 चॅप्टरला रिक्वायर आहे. ओके, असं तुम्हाला वाटतंय का रे तुमचे सगळे फॉर्म्युले रिवाईज झाले म्हणून, जे आपण 11वीला स्टडी केलेले होते? ओके, फक्त 2-3 जणांना वाटतंय, बाकीच्यांना नाही वाटत. ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक 5 मिनिटाचा टाइम देतोय. आत्ता वाजलेत 8:50. ठीक आहे, 5 मिनिटामध्ये मला सगळ्यांनी हे फॉर्म्युले काय करा, रीड करा व्यवस्थित. तुमचे ते पाठ झाले पाहिजेत असं काहीतरी करा. बरोबर 5 मिनिटांनी मी, आपलं लेक्चर संपलेलं नाही बरं का रे. ओके, तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले मला सांगायचेत. चालेल ना? ओके जसं सर. आम्ही क्लासमध्ये पाठांतर घेतो ना मुलांचं, तसं तुमचं घेऊया. मानसीला माहिती आहे बघा, मानसी वाघला त्या क्लासमध्ये कसं वर्क चालतं. डायरेक्ट पाईप असतो जर नाही सांगितलं तर. चालेल मग. घ्या टाईम.